सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आग्रही मागणी. हालचालींना वेग. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण लवकरच होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, पण दुभंगलेली मनं जुळावीत अशी आमची ही इच्छा. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. दादांनी सकाळचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नव्हता, तर तो तिसरा प्रयोग होता. रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट. काल अजित पवारांवर अंत्यसंस्कार आणि आज कुटुंबियांनी अस्थी जमा केल्या. यावर्षी राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झाली आहे मोठी पोकळी. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये राज्याची दिवाळखोरी उघड. राज्यांवर महसुली तुटीचा बोजा वाढत असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीणसारख्या योजनांवरही ताशेरे. जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांच्या तारखा बदलल्या. आता मतदान 7 फेब्रुवारीला, मतमोजणी 9 फेब्रुवारीला. शासकीय दुखवट्यामुळे मोठा निर्णय. जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील. शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात राडा. अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी खेडकरांची निवड. एमआयएम काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांना भिडले. संभाजीनगरच्या महापौर निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 10 फेब्रुवारीला विशेष सभेत मतदान प्रक्रिया पार पडणार. दादांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही आणि समर्थकाचा मृत्यू. दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके यांचं निधन. नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेत अनेक पक्षांची गटनोंदणी प्रलंबित. आज गटनोंदणी प्रक्रिया होणार नाही असं स्पष्ट. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री अभ्यास दौऱ्यावर. चंद्रपूरमधील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचं अपहरणाचं प्रकरण. पोलिसांमध्ये तक्रार दाखल, तपास सुरू. नागपूरमध्ये ओबीसी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. आरक्षण मर्यादा ओलांडण्यानं अपात्र होण्याची शक्यता. नागपूर महानगरपालिका महापौरपद खुला प्रवर्ग साठी आरक्षित. लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक धोरणाची चिंता वाढली. आर्थिक सर्वेक्षण अहवालातून बाब स्पष्ट.